मागच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं तर मला ते सुरेश कुलकर्णी किती बदनाम केलं होतं. 3 सुट्ट्या होत्या, 2-3 सुट्ट्यामध्ये त्यांनी काही खाली स्टे घेतली होती, काय नगरपालिकेत जायचं नाही, 1000 रुपयांपर्यंत कोर्टात अशी स्टे होती. आणि त्यांनी काय केलं, मीडियासमोर त्याचा नगरशोपत रद्द झाला. एवढी बदनामी येईल की हिशोबाच्या बाहेर. अक्षरशः 1000-2000 लोकांचे फोन मला अटेंड करावा लागले. बाबा काही झालं नाही, आम्ही कोर्टात गेलो नाही, कोर्टात गेला आमची बाजू मांडणार आम्ही. तर प्रथम त्याचा मुलगा सुरेश कुलकर्णी याचा महेश कुलकर्णी हायकोर्टामध्ये गेला होता माझ्या विरोधात. तिथून त्याला फटकारला. लगेच त्यांनी बेलापूरच्या कोर्टामध्ये केस टाकली माझ्यावर. केस म्हणजे दुसऱ्याला पुढं करून हा मेन तो सूत्रधार सुरेश कुलकर्णीच आहे. केस टाकल्यानंतर न्यायालयाने सांगितलं तुझ्याकडे पुरावे दाखवा. आम्ही आमचे पुरावे सादर केले. त्याच्याकडे काही पुरावेच नव्हते. खोटा झेरॉक्स पेपर आणला होता आणि एक झेरॉक्सच्या आधारावर खोटा दाखला बनवलेला होता आणि त्या दाखल्यावर शिक्का होता, सही नव्हती वार्ड ऑफिसमध्ये. ज्यावेळी आम्ही ग्रामपंचायतला मी पत्र दिलं, बाबा हे झेरॉक्स पेपर तुमच्याकडे कुठून आले, त्यांनी सांगितलं आवक जावकला आमच्याकडे नोंदत नाही, हे कुठून आलं आम्हाला सुद्धा माहीत नाही. यांनी ते कोऑर्डिनेट करून झेरॉक्स पेपर खोटे दाखला जोडून आणि कोर्टामध्ये खोटी केस दाखल केली होती. आज कोर्टाला आम्ही सर्व पुरावे सादर केले आणि कोर्टाने आमचा निर्णय ऐकला आणि निर्णय घेतला. त्यांचा अर्थ त्यांनी पेटाळला आणि आम्हाला न्याय दिला कोर्टाने. सत्याची बाजू, सत्याचा विजय झालेला आहे. आणि त्यांनी मागे कुलकर्णी सांगितलं होतं का याचा महिन्याचा खर्च मी एका दिवसात उडवतो, असंच काहीतरी बोलला तुमच्यासमोर पत्रकार होते. तर याचा ITR बघा तुम्ही, हा इन्कम टॅक्स किती भरतो आणि मी किती इन्कम टॅक्स भरतो. त्याचा 3.5 लाख काहीतरी वर्षाला दाखवत होतं आणि माझा 70 लाख आहे वर्षाचा. आणि ITR त्यांनी किती 31 कोटी दाखवल्यात, आमचं 29 कोटी आहेत. म्हणजे याच्या परत मी पुढंच आहे सगळ्या गोष्टी. आणि ह्या बदनामी करतो कारण नसताना. नवी मुंबईच्या सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे, विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. नक्कीच चुकीचं असेल त्याच्यावर नक्कीच दावे दाखल करा, केस दाखल करा, त्याला त्रास द्या. विनाकारण कोणाला त्रास देऊच नका. आणि माणसाला आता धगधगीच्या जीवनामध्ये मानसिक त्रास होतो. विनाकारण कोर्टाच्या चक्र फेऱ्या मारायला लागतात. त्यासाठी विनंती आहे मला पत्रकार लोकांसुद्धा, जे सत्य असेल ते लोकांसमोर आणा आणि जो खोटा असेल ना त्याला तुम्ही सांगा की कसं खोटं आहे आणि कसं बदनाम करतो कारण नसताना. आता किती दिवस झाले, 2-3 महिन्यात क्लिअर झालं ना मुद्दा. कोर्टाची केस काही लगेच क्लिअर होत नाही. त्याच्याकडे काही एव्हिडन्स नव्हतं, काही खोटी केस दाखल केली, झेरॉक्स पेपरवर लढत होता. ते काहीच नव्हते, खाली बदनाम, नगरसेवकपद रद्द केला. अरे असं कुठं आम्ही अपक्ष नगरसेवक निवडून आलेलं आहे. माझ्याकडे कुठल्या पक्षाचा झेंडा नव्हता, कुठल्या नेत्याचा पाठिंबा नाही, काहीच नाही. तिन्ही पक्ष माझ्या विरोधात होते. हे मोठमोठे पक्ष आहेत, तिन्ही पक्षाचे पॅनल माझ्या विरोधात. मी एकटा अपक्ष होतो. माझ्या युक्तीवर, माझ्या मेहनतीवर मी लोकांची जी कामं केली त्या कामाच्या कर्तृत्वावर लोकांनी मला मतदान करायला निवडून आणलं. आणि ह्या लोकांनी एवढं जल नसावं पाहिजे होतं. मी सेनेचं काम केलं, 15 वर्ष शिवसेनेचं काम केलं होतं. मला तिकीट न दिल्यामुळे मी अपक्ष लढलो. आणि हेच लोक माझ्यावर केशी खोट्या दाखल करतायत, चुकीचं आहे. बालासाहेबांनी शिकवून दिलेलं नाही शिवसैनिकांना. हे चुकीचा फंडा घेतला आहे आणि सुरेश कुलकर्णी असं करायला नाही पाहिजे होतं. जाणीवपूर्वक त्रास दिला आणि जाणीवपूर्वक त्रास दिला. त्याच्याकडे काही आवडत नाही, काहीच नाही. मुलाला हरवला, त्याच्या 1750 मतांनी हरवला, मी विजयी झालो. त्यामुळे राग मनात धरून नको ते उपद्रव करत होता. 3 अपत्याचं प्रकरण होतं, काय 3रं अपत्य चुकीचं आहे म्हणून माझं तारखेच्या माझ्या हात होतं. ते 3रं अपत्य कोर्टाने मंजूर केलं. माझ्याकडे पेपर होता आणि सर्व म्हणजे रितसर होतं. 2 वेळा आम्ही सरपंच 2 टर्म आणि आता नगरसेवक आहे मी, अपक्ष तो पण. आणि असं कोण जर चुकीचं असेल तर कोण निवडणूक लढू शकत नाही. आणि पुढे जाऊन त्रास होणार असेल त्या संदर्भामध्ये काही आता पुढे काय भूमिका असेल तुमची, कारण तुम्ही आता तुमचा विजय निश्चित झालेला आहे. कोर्टाने आता आम्हाला निर्णय दिला आमच्या बाजून, त्याचा अर्जच फेटाळला, रिजेक्ट केलं त्याला. काय भूमिका घेणार का? बदनामी झालेली आहे त्याच्या विरोधात काय भूमिका घेणार? बघू आता मी वकिलांचा सल्ला घेऊन काय पुढचं करता येईल ते.